उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन आपण या ठिकाणी वाचू. उत्पत्ती 17वा अध्याय आणि पहिलं वचन. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन आपण या ठिकाणी वाचू. अब्राहम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. हालेलुया. परमेश्वरचं वचन या ठिकाणी काय सांगतंय? अब्राहमाविषयी या ठिकाणी तो या ठिकाणी बोलत आहे. अब्राहमाला परमेश्वर काय म्हणत आहे? अब्राहम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे. आमेन. हालेलुया. काय सांगतात देवाचं वचन त्या ठिकाणी? परमेश्वर त्याला काय म्हणतात? मी सर्व समर्थ परमेश्वर आहे. हालेलुया. मी मर्यादशील परमेश्वर आहे, तो असं नाही म्हणत. प्रेज द लॉर्ड. मी कमजोर देव आहे, तो असं नाही म्हणत. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो? मी सर्व समर्थ देव आहे. तू याच्यावर काय कर? विश्वास ठेव. प्रेज द लॉर्ड. पुढे तो काय म्हणताय? तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेरी इच्छा है कि डॉक्टर साहब हिंदी में थोड़े वचन क्या है, हिंदी में क्या समझ. जब अब्राहम 99 वर्ष का हो गया तब यहोवा ने उसको दर्शन देकर कहा, मैं सर्वशक्तिमान ईश्वर हूँ, मेरी उपस्थिति में चल और सिद्ध होता है. हालेलुया. मेरी उपस्थितीमध्ये म्हणजे माझ्या उपस्थितीमध्ये काय कर? तू चाल आणि सिद्ध होत राहा. म्हणजे स्वतः सिद्ध होणं म्हणजे काय? स्वतःला तयार कर. हालेलुया. काय सांगतात? 99 वर्षाचा अब्राहम आहे, अद्याप त्याला संतती नाहीये, अद्याप त्याला कुर्बान नाहीये. त्याची बायको 89 वर्षाची. कारण दोघांमध्ये किती वर्षाचा फरक आहे? 10. किती वर्षाचं? अब्राहमाचं वय 100 तर साऱ्याचं वय 90. अब्राहमाचं वय 99 तर साऱ्याचं वय किती? 89. 80 नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 10 वर्षाचा गॅप आहे. बघ या ठिकाणी काय सांगतो? 99 वर्षाचा झाला तरी त्याच्या जीवनामध्ये त्याला कुर्बान नाही. आणि परमेश्वर त्याला काय म्हणतात? बहुगुणित हो, प्रद्रुप हो, आशीर्वाद दो, पृथ्वी आपण टाक. या ठिकाणी काय सांगतो? अब्राहम टेन्शन मध्ये, अब्राहम विचार करत आहे, अब्राहम संकटामध्ये गेलेला, समस्यामध्ये गेलेला. जसं देवाच्या समोर सांगितलं समस्या आहे तर देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये आहे. अब्राहम या ठिकाणी संकटामध्ये आहे. देवाचा आशीर्वाद काय? बद्रुप आशीर्वादित हो, बहुगुणित हो, पृथ्वी आपण टाक. अब्राहम टेन्शन मध्ये. देवा मी 99 वर्षाचा आहे. देवा माझी बायको 89 वर्षाची आहे. 89 वर्षाच्या स्त्रीला मूल होईल काय? 99 वर्षाच्या अब्राहमाला मूल होईल काय? पण बायबल सांगतं परमेश्वराचं अभिवचन अब्राहमासाठी होतं की तू पृथ्वी आपण टाक, बहुगुणित हो, आशीर्वादित हो. अब्राहम विचारत आहे, देवांचा आशीर्वाद दिलेला आणि देव त्याला काय म्हणत आहे? विश्वासापासून काय म्हणतात? सिद्ध हो, तयार हो. विश्वासामध्ये कमजोरी आणू नको बाबा तुझ्या, विश्वासामध्ये संशय आणू नको. मी तुला सांगतोय सिद्ध हो. हालेलुया. काय कर? मी माझ्या उपस्थितीमध्ये, प्रेज द लॉर्ड, काय तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल. म्हणजे तू माझ्या उपस्थितीमध्ये तू काय कर? चाल आणि स्वतःला तयार कर. स्वतःला तयार कर. मी कुठे? मी देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जणांना देवाचं वचन सांगतो, अनेक जणांना देवाचा आत्मा पण बोलतो, मला देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे. अनेक जणांना पवित्र आत्मा बोलतो, मला देवाच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे, मला देवाची उपस्थितीत गेलं पाहिजे, मला देवाची भक्ती ज्या ठिकाणी 3 तास भक्ती आहे त्या 3 तासाच्या भक्तीमध्ये मला सामील झालं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण त्यांच्यामध्ये अचानक एक शैतानाचं बीज काम झालं. काय तुझ्या जीवनामध्ये फरक आहे? काय तुझ्या जीवनामध्ये समस्या आहे? काय दूर झाली? संकट दूर झालं, अडचण दूर झाली, तुझ्या मागणीचं उत्तर मिळालं, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. इतके दिवस
बदलली का आहे तीच परिस्थिती आहे. बायबल या ठिकाणी काय सांगतंय? अब्रामाची परिस्थिती वयाच्या 75व्या वर्षी अब्रामाला परमेश्वर बोलला, मी दाखवीन त्या देशात तू जा. हालेलुया. वयाच्या 75व्या वर्षी अब्रामाने परमेश्वराची वाणी ऐकली, आपल्या बायकोला घेतलं, परमेश्वर जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने तो निघाला. देव त्याला बोलला, मी तुझ्या पोटी पुत्र देईन. हालेलुया. त्याच्याद्वारे तुझी संतती वाढवी. आता अब्राम 99 वर्षाचा झाला. बायबल सांगतं सारा जलद झाली नाही, तिला मासिक पाळी येणं बंद झालेलं आहे. अब्रामाचं वय वृद्ध झालेलं आहे, त्याला उतार वयामध्ये मुलगा होणं शक्य नाहीये. Praise the Lord. एवढी मोठी समस्या त्याच्या जीवनामध्ये. हालेलुया. 100 वर्ष आलं तरी अब्राम देवाचंच ऐकत आहे. 99 वर्षाचा अब्राम झाला का? आता 100 मध्ये पदार्पण करेल. 89 वर्षाची सारा झालेली आहे, तिला लोक म्हणतात ही म्हातारी झाली. हालेलुया. आणि पण तरी पण परमेश्वर त्याला बोलतो काय? माझ्या उपस्थितीमध्ये जा. हालेलुया. अब्राम बायबल काय सांगते? अब्राम काय? अब्रामला बायबलमध्ये लिहिलेला विश्वासणाऱ्यांचा पिता. अब्रामला परमेश्वर काय म्हणतोय? माझ्या उपस्थितीत जा. अब्राम काय म्हणतोय? होय देवा. 99 वर्षात झाला तरी होय देवा. तू म्हणतोय तुझ्या उपस्थितीत चाल. होय देवा, तुझ्या उपस्थितीमध्ये चालतो. सारेला अब्राम म्हणतोय देवाने सांगितलं सारे देवाच्या उपस्थितीत चाल. सारा म्हणते होय पती देव. विश्वासामध्ये थोडी कमतरता नाही. विश्वासमध्ये थोडाही कमजोर झालेला नाही, थोडाही विश्वास गळलेला नाही. देव म्हटलं माझ्या उपस्थितीत चाल. ठीक आहे, तू म्हणतो देवा चल तू. तेव्हा हा नाही प्रश्न केला, देवा 75 वर्ष बोलवलेले, आता 99 वर्षाचा झालो, कधी देणार पुत्र? हा तो देवाचा ऐकत आहे. काय म्हणतो देव? त्याला म्हणत आहे माझ्या उपस्थितीत चाल. अब्राम काय म्हणतो? देवा तू म्हणतो तसं चल. तुम्हाला सांगितलंय ना. तो काय म्हणतोय? माझ्या उपस्थितीत चाल आणि काय कर? स्वतःला तयार कर. हालेलुया. हालेलुया. कदाचित 99 वर्षाचा झाल्या कारणानं अब्रामाच्या मनामध्ये काय असं थोडा डाऊट यायला चालू झाला असेल. येतोच माणसं. जसं पास्टर म्हणले, देव मी तर प्रार्थना केली, प्रार्थनेचं उत्तर नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मानव आहे, संशय येतो मनामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण मानवीरित्या संशय मनामध्ये आहे, पण पवित्र आत्मा, देवाचा विषय, देवाची उपस्थिती त्याच्या पाठीमागे काम करत आहे, उत्तर देते. हालेलुया. बायबल सांगतं 99 वर्षाचा अब्राम झालेला आहे तरी देव त्याला म्हणतो माझ्या उपस्थितीत चाल. मनामध्ये कुठेतरी डाऊट येत असेल. देव तर म्हणला मी तुला मुलगा देईन आणि हागाऱ्याच्या द्वारे नाही, मी तुला सारेच्या द्वारेच देईन. आता 99 वर्ष झाली, बायको माझी म्हातारी झाली, मी आता म्हातारा झालो, आता ह्या वयात मुलगा होईल काय? मनामध्ये डाऊट आहे. बायबल सांगतं परमेश्वर तुमचा अंतःकरण पारखणारा देव आहे. तुमच्या मनाचा ठाव जर तुमच्या मनुष्याला नाही लागत तर परमेश्वराला माहिती. हालेलुया. कदाचित अब्रामाच्या मनात चाललेली तळमळ, अब्रामाच्या मनामध्ये चाललेलं युद्ध ते परमेश्वराने पाहिलं असेल आणि परमेश्वर त्याला म्हणतो कसा? सिद्ध हो, स्वतःला तयार हो, विश्वासामध्ये कमी पडू नको. जो शब्द मी तुला दिलाय तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आज परमेश्वरचे अभिवचन मंडळी तुमच्यासाठी देवास आलेलं आहे. ते हरेक अभिवचन परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे अभिवचन परमेश्वर तुम्हाला दिलं आहे आणि ते अभिवचन जर तुम्ही स्वीकारलेलं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते अभिवचन कुठल्या मनुष्याने तुम्हाला दिलेलं नाही. त्या अभिवचनच्या जिवंत परमेश्वराने तुम्हाला दिलं आहे, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाबल्या ठिकाणी काय सांगत आहे? देव त्याला म्हणतो माझ्या उपस्थितीत चाल. हालेलुया. कारण त्याची उपस्थिती परिस्थिती बदलते. आमेन. हालेलुया. अब्रामाला देव म्हणला माझ्या उपस्थितीत चाल
विषय आहे. मला माहित नव्हती किती जण तुमची आता विश्वास तुमचा तुटत चाललेला आहे. परिस्थिती बदलत नाहीये. तुमचं दुःख आनंदात बदलणार, तुमच्या समस्येचं निवारण होईना, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर होईना. पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो, जर अब्राहम 99 वर्षाचा होईपर्यंत वाट बघतो देवाची आणि देवाचा शब्द पाळतो, मी तुम्हाला सांगतो तुमच्या विश्वास कधी देऊ नका. तुमच्या विश्वासाचे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या विश्वासामध्ये दृढ राहिल्यानं येणाऱ्या दिवसामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. आणि तुमचा अब्राहम राहिला किती 99 वर्ष. देव म्हणतो तसंच देव म्हणला माझ्या उपसून चालू उपसून, कारण अब्राहमाच्या मनामध्ये देव बोलल्यानं एक विश्वास निर्माण झाला. मी देवाला सोडून मुलगा नाही प्राप्त करू शकत, देवाला सोडून मी आशीर्वाद नाही प्राप्त करू शकत, देवापासून दूर होऊन मी माझ्या समस्येचं निवारण नाही करू शकत, देवाला सोडून मी या संकटातून बाहेर नाही निघू शकत. जर मी देवापाशी लागलो कदाचित नाही म्हणला तो. हालेलुया. कदाचित नाहीच म्हणला तो म्हणला जर मी देवाला जवळ राहिलो तर 100% परमेश्वर मला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं अभिवचन मग त्याने मला दिलेलं आहे, मी तुला मजबूत आणि बहुगुणित केल्याशिवाय राहणार. आमेन, हालेलुया. काही डाऊट नाही घेतला अजिबात. आज तुमची परिस्थिती कशी असते, एक वेळेस अब्राहमाकडे पहा, एक वेळेस अब्राहमाकडे त्याची आठवण करा. अब्राहम किती वर्ष बरोबर चालला. बायबल सुद्धा हानो 300 वर्ष बरोबर चालला. ना कुठल्या प्रार्थनेचं उत्तर, ना कुठला चिन्ह आणि चमत्कार, शेवटी डायरेक्ट एक चमत्कार. हानोकाला परमेश्वर डायरेक्ट स्वर्गात दिलं. हालेलुया. पहिलं रॅप्चर हानोकाच्या काळामध्ये ती अब्राहमाच्या पण आधी पहिलं रॅप्चर. का हानोक बायबल सांगतो हानोक 300 वर्ष देवामध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये चालला. सेकंड रॅप्चर येतो. आता स्वतःला तयार करा. माझी समस्या लय मोठी, त्या समस्येकडे बघू नका, देवाच्या उपस्थितीमध्ये जा, देवाच्या उपस्थितीमध्ये जा. स्वतःला तयार करा. परिस्थिती बदल ना बदल, मी देवाच्या उपस्थितीमध्ये चालले. आपल्याला स्वतःला तयार केलं, सिद्ध केलं, तयार केलं की मुलगा भेटो तर ना भेटो, मला देवाच्या उपस्थितीत जायचं आहे. कारण देवाच्या उपस्थितीमध्ये छुटकारा आहे, आशीर्वाद आहे, आनंद आहे. आमेन, हालेलुया. देवाची उपस्थिती हर एक ठिकाणी परिस्थिती सरळ करण्याचं सामर्थ्य ठेवते. प्रेज द लॉर्ड. म्हणून मंडळी आज आपल्या मंडळीला देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्याची गरज आहे. परिस्थिती बदलली पाहिजे, देवाच्या चरणाजवळ जा. परिस्थिती बदलली पाहिजे, देवाच्या सहभागितेमध्ये या. परिस्थिती बदलली पाहिजे, देवाच्या वचनामध्ये जा. परिस्थिती बदलली पाहिजे, देवाने सांगितले उपास प्रार्थनेमध्ये जा, तर उपास प्रार्थनेमध्ये जा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परिस्थिती बदलली पाहिजे. मग मी जेव्हा वर्शिप करत होतो ना, मी एक डावा हात बघत आहे. डाव्या हाताला इथं तळामध्ये काहीतरी काळ मी पाहत आहे, पण डाव्या हातावर देवाच्या आग उतरताना पाहिजे. मला माहिती नाही पुरुषाचा हात होतो, पण त्याच्या डाव्या हातावरती आग उतरताना मी पाहत आहे. जसं देवाची उपस्थिती ना, परिस्थिती ऍक्टिव्हिटी बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या उपस्थितीत जाण्यासाठी तुम्हाला कुठल्या मोठ्या गोष्टीची गरज नाही. परिस्थिती कुठे असतो. दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये सुद्धा देवाच्या उपस्थितीमध्ये गेला. शद्रक मेशक अबेदnego उकळत्या तेलाच्या कडेमध्ये असताना सुद्धा त्या कडेमध्ये सुद्धा ते देवाबरोबर होते. उकळती तेलाची कडे आहे, लोकांनी त्यांना तेलाच्या कडेमध्ये टाकलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा ते देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये एवढं मोठं संकट समोर असताना सुद्धा देवाची उपस्थिती राहू शकतो. आपल्या जीवनातल्या समस्या दानिएलपेक्षा कमी आहे, शद्रक मेशक अबेदनगोपेक्षा कमी आहे, अब्राहमापेक्षा कमी आहे. म्हणून आपण कितीतरी पटीनं देवाच्या उपस्थितीमध्ये गेलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीला गेल्यामुळे शद्रक मेशक अबेदनगो जे तेलाच्या कडेमध्ये होते, अग्नीच्या पट्टीमध्ये होते, चौथा माणूस त्यांच्या बरोबर जॉईन झाला. ती म्हणजे देवाची उपस्थिती, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ज्यांनी त्याला टाकलं ते होरपळून गेले, पण ज्यांना टाकलं ते कडेमध्ये गोल 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 फिरते. का? देवाची उपस्थिती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यांनी दानिएलला टाकलं त्यांची अवस्था खूप बिकट झाली, पण ज्याला टाकलं सिंहाच्या गुहेमध्ये तो देवाची उपस्थिती केला. बायबल सांगतं दानिएलच्या परमेश्वराने सिंहाची तोंड बंद केली,
आणि दानिएल सिंहाच्या कुशीमध्ये जाऊन रात्रभर आराम केला. सकाळच्या बळीराजाला म्हटला दानिएला, काय तुझ्या परमेश्वराने तुला व्यवस्थित ठेवलंय का, तुझं रक्षण केलंय का? दानिएल काय म्हणतो, राजे माझा परमेश्वर मला सिंहाच्या वयेमध्ये व्यवस्थित सांभाळलाय, मी निवांत सिंहाला मुस देऊन झोपलेला राहते. हालेलुया. मला तुम्हाला हे सांगायचं प्रियानो, देवाची उपस्थिती संकट समस्या परिस्थिती बदलून टाकते. म्हणून मंडळी आपल्याला देवाच्या उपस्थितीत जाणं खूप गरजेचं आहे. हालेलुया.